करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य. समास 3रा भक्त निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य जाणीव नेणीव आणि त्यामधले 3रा समास भक्ती निरूपण. समर्थांनी या समासामध्ये इहलोक आणि परलोक याचं आपल्याला निरूपण केलेलं आहे. इहलोक म्हणजे गुरुची आणि परलोकमध्ये सद्गुरूची ओळख जाणीव कशी व्हावी ते आपल्याला इथे समर्थांनी सांगितलेलं आहे. आपल्याला ओळखायचं आहे गुरु कोण आहे, इहलोकमध्ये गुरु कोण आहे आणि परलोकमध्ये सद्गुरू कोण आहे, तो आपल्याला जाणायचा आहे. ते समर्थांनी इथे या भक्ती निरूपणमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. पृथ्वीमध्ये बहुत लोक, तोची पहावा विवेक. इहलोक आणि परलोक बरा पहावा. जय सद्गुरू. समर्थ सांगतात पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत आणि तोची पहावा विवेक. या पृथ्वीवर असंख्य लोक आहेत. जसा आपला जन्म होतो तसा आपल्या ओळख पहिला आईशी होते, नंतर वडिलांची होते, नंतर हळूहळू आपल्या कुटुंबामध्ये ओळख होते, नंतर कुटुंबाच्या बाहेर जाते. जेवढी आपण ओळख करणार तेवढे आपला असंख्य लोक म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढ्या आपण लोकात वावरत असतो ही सर्व असंख्य लोक आहेत. याची आपण गणना करूच शकत नाही. किती लोकांना आपण भेटलोय किती नाही याची गणना आपण करूच शकत नाही. म्हणून समर्थ सांगतात पृथ्वीमध्ये बहुत लोक आहेत, आपण प्रचंड प्रमाणात वावरत असतो त्यांच्यासोबत. पण त्यांनी विवेक करून आपल्याला इहलोक आणि परलोक कसं सुधारेल हे पाहायचं आहे. तर इहलोक म्हणजे काय आणि परलोक म्हणजे काय? इहलोक म्हणजे आत्ता जिथे आपण जन्माला आलोय, जी कर्मभूमी आहे त्याला इहलोक म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि परलोक म्हणजे मृत्यूच्या नंतर. तिथे आपल्याला परलोक आपली मृत्यू झाल्यानंतर आपली सद्गुरूंना कसं आपण सद्गुरूची आपण भक्ती करून आपल्याला कशी मोक्ष मिळेल हा परलोकमध्ये सांगितलेलं आहे. इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे. परलोक साधाया कारणे, सद्गुरूचं पाहिजे. समर्थ सांगतात इहलोकामध्ये जगायचं असेल, साधायचं असेल तर जाणत्याची संगत आवश्यक आहे. तुम्ही जन्मल्यापासून कोणाची ना कोणाची तुम्ही मैत्री करत असता, काही ना काही शिकत असता, काही ना कोणी गुरु मिळत असतो. पण जाणत्याची संगत चांगली असेल, चांगली गोष्ट असेल तर ती आत्मसात करायची, तो आपला गुरु मानावा. जे शाळेत असतील, शाळेत शिकवत असतील, अनेक विषयांचे शिक्षक असतील तर ते आपले गुरु. इंजिनियर करत असाल, डॉक्टर करत असाल, वकील करत असाल, ते सांगत असतील तर ते आपले गुरु. जिथे आपल्या चांगल्यापणासाठी इहलोकामध्ये जे कोणी अंतरित असतील ते सर्व आपले गुरु. जाणत्याची संगत धरणे. समज जाणत्याची संगत धरणे. आता समजा मी आजारी आहे तर मला डॉक्टरकडे गेलं पाहिजे. वकिलाकडे जाऊन मला काही फायदा होणार नाही, म्हणून तो जाणता असावा लागतो. किंवा माझा काही प्रॉब्लेम आहे, केस करायची आहे, तर मी डॉक्टरकडे जाऊन मला काही सोल्युशन मिळणार नाही, त्यासाठी मला वकिलाकडेच जावं लागेल. म्हणून समोर सांगतात जर तुम्हाला इहलोकामध्ये साधायचं असेल
तर तुम्हाला जाणत्याची संगती धरता आली पाहिजे. जाणता म्हणजे काय? जो तुम्हाला प्रोत्साहन करेल, वाट दाखवेल. या वाटेवरून गेलास की तुला मिळेल असं दाखवून देईल. पण चालायचं आपल्यालाच आहे. समर्थ सांगतात फक्त तो वाट दाखवून देईल. त्या वाटेवरून गेलास तर असं असं तुला यश प्राप्त होईल. आपल्याला त्यासाठी धडपड, मेहनत हे आपल्यालाच करावी लागेल. इय लोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे. परलोक साधाया कारणे, सद्गुरूचं पाहिजे. समर्थ सांगतात इय लोकांमध्ये तुम्हाला कलियुगामध्ये भेटतील, जाणत्याची संगत धरायची तुम्हाला, जे जे लोक शिकवतील. पण जर तुम्हाला परलोक करायचा असेल तर सद्गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही. ये लोकी सुख मिळावे म्हणून आपण व्यवहार कुशल जाणत्याची संगत धरतो. पण परमार्थामध्ये साधण्यासाठी मोक्ष पाहिजे असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. सद्गुरूसी पाय पुसावे, हे कळेना स्वभावे. अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. समर्थ सांगतात जर आपल्याला सद्गुरू भेटला तर सद्गुरूशी काय पुसावे म्हणजे काय त्यांच्याकडून मागावे हे आपल्याला कळत नाही. आपण जर प्रपंचातलं मागत असू तर काही फायदा नाही. म्हणजे काय? समर्थ समजा भेटले आपल्याला, समर्थ मला गाडी दे, मला बंगला दे, माझा संसार सुखाचा होऊ दे, माझा फ्युचर कसं राहील, माझ्याकडे पैसा अडका संपत्ती हे सर्व मला द्या. समर्थ बोलतात हे बोलून फायदा नाही. त्यासाठी तुम्हाला इय लोकांमध्ये विचारायचं आहे. इय लोकांमध्ये जे आहेत, जे जाणती माणसं आहेत ते त्यांना विचारायचं आहे. पण जर तुम्हाला सद्गुरू जर भेटले तर तुम्हाला परमार्थाविषयी काहीतरी बोलायचं आहे, मोक्षासाठी काहीतरी विचारायचं आहे. अनन्य भावे एका हवे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. तर आपल्याला काही कळत नाही सद्गुरू भेटला आपण काय मागाव्या. आपण प्रपंचातला मागतो. समर्थ बोलतात तसं मागू नये. समर्थांनी लिहिलेलं आहे सद्गुरू वाचून सापडीना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण सारखे करती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न सहाय उपमा, सद्गुरू महिमा आगाधाची. आणि तुका म्हणे ऐसे आंधळे हे जन, गेले विसरून खरे देवा. संत तुकाराम छान अभंग सांगितलेला आहे. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. 2 वेळा आधी सांगितलेलं आहे. एक आधी म्हणजे आपलं छोटं वय बालपण, आणि दुसरं आधी म्हणजे संस्कार. ज्या बालपणात आपल्यावर संस्कार होत असतात त्यावेळी आपल्याला समजत असतं की सद्गुरू म्हणजे काय. आणि तेव्हाच आपल्या शिकण्याचं वय आहे. जेव्हा आपण मोठे मोठे होत जाणार आणि कोण आपल्याला शिकवत गेलं तर आपल्याला ते डोक्याच्या वरती जाईल, कारण आपण ऑलरेडी शिकून आलेलं आहे. आणि जर कोणी आपल्याला शिकवत असेल तर आपण बोलू काय आहे, हा आपल्याला नुसतंच शिकवतोय. आणि एकदा शिकलेला असल्यावर आपल्याला परत परत शिकायला ते आवडत नाही. म्हणून समर्थ सांगतात सद्गुरू विना सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि सद्गुरू शिवाय दुसरा काहीच नाही. म्हणून समर्थ सांगतात अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. तर 2 गोष्टी कोणत्या विचाराव्या ते समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण, ज्या गोष्टीचं विवरण केलेचे करावे. समर्थ सांगतात आता त्या 2 गोष्टी कोणत्या. आपण प्रपंचासाठी मागवायचंच नाही. समर्थ सांगतात समर्थांना प्रपंचासाठी आपण काही मागायचंच नाही आहे. ते इय लोकमध्ये आपल्याला आहेत, जे तज्ज्ञ आहेत, जे जाणीवेतली लोक आहेत, ते त्यांना विचारायचे. आणि परमार्थासाठी जे असेल हे फक्त समर्थांना विचार. त्या 2 गोष्टी कोणत्या, देव कोण आणि आपण कोण, ह्या 2 गोष्टी विचारायच्या. या 2 गोष्टीचे विवरण केले तर आपल्याला त्याचं निरूपण वारंवार आपल्याला मिळेल, विवरण भेटेल. आता ते देव कोण आणि आपण कोण. आपण म्हणजे मी कोण. समर्थ मीपणाला आपण म्हणतायत. तर या 2 गोष्टी आपण सद्गुरूंना विचारला पाहिजे. देव कोण आणि आपण कोण, या दोघांमध्ये डिफरन्स काय, अंतर काय, ते कसं जाणायचं. आणि याची सद्गुरू समर्थांनी उत्तर दिलेलं आहे.
त्यांचं विवरण आपल्याला वारंवार करायचं आहे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेचे करावे. म्हणजे आधी मुख्य देव कोणता आहे ते जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. नंतर मग आपण भक्त कोण आहेत हे जाणून घ्यायचंय. आणि त्यासाठी हे पंचीकरण महावाक्य विवरण केलेचे करावे. म्हणजे महावाक्यांचे विवरण म्हणजे अर्थ जाणून त्यामध्ये श्रवण मनन निजध्यास वारंवार करीत जावे. सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. आम्हाला सांगतात हे सकळ केल्याचे फळ म्हणजे तुम्ही जेवढे कर्म कराल तेव्हा तुम्हाला शाश्वत निश्चळ असे परमात्म्याची ओळख होते. आणि आपले खरे स्वरूप काय आहे याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आदी कारणा भगवंता ओळखले पाहिजे. म्हणजे सारासार विचार जर आपण केला तर महावाक्यातील शब्द शाश्वत नसतात हे जाणून घ्यायचं. पण हा जो विचार करणारा अंतरात्मा म्हणजे आपण कोण आणि हे आधी ओळखले पाहिजे. समोर सांगतात शिव, देह आणि आत्मा. देह म्हणजे आपले वरची जे शाश्वत आहे, नाशिवंत आहे. आणि परब्रह्म हा नाशिवंत आहे. हा देह आपल्याला सोडून जाऊ शकतो. उद्या आपला हा देह मृत्यू पावला, देहाचं विघटन होईल, पण त्यामध्ये जो आत्मा आहे तो दुसरीकडे जाईल. तो नाशिवंत आहे. तो दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करेल. समर्थ सांगतात सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आदी कारण भगवंता ओळखले पाहिजे. निश्चळ चंचल आणि जड अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. निश्चळ चंचल आणि जड हे सर्व मायेचाच विस्तार आहे. आणि म्हणून तर हे सर्व नाशिवंत आहे. आणि मायातीत असे जे परब्रह्म आहे ते असे नाशिवंत नाहीये. ज्याचा नाश होत नाहीये ते नाशिवंत नाहीये. ते परब्रह्म धुंडावे विवेक त्रैलोक्य हिंडावे, मायिक विचार खंडावे परीक्षवंती. म्हणजे ते परब्रह्म धुंडावे विवेक त्रैलोक्य हिंडावे म्हणजे परीक्षवंतांनी खऱ्या खोटीची खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल तर ते सोडून द्यायचे समोर सांगतात. आणि खरं असेल तेच घ्यायचंय. मायेचे सर्व रूप माईक आहे हे जाणून घेता आलं पाहिजे. आपल्याला समाजामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. जे खरं आहे तेच आपल्याला घेता आलं पाहिजे आणि खोटं आहे ते आपल्याला सोडून देता आलं पाहिजे. पंचभूतिक हे माया माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. म्हणजे पंचभूतिक हे माया आहे. आपली जी माया बनलेली आहे ही पंचभूतापासून बनलेली आहे. आणि 3 गुण पृथ्वी तेज वायू आकाश जल हे महाभूत आहे. आणि 3 गुण सत्व रज आणि तम या अष्टधा प्रकृतीपासून आपल्याला माया बनलेली आहे. पंचभूतिक आहे माया माईक झाले विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. म्हणजे हे पंचभूतिक आहे ते सर्व माया असून असलेले माईक आहेत. पण सर्व अंती नाश पावते. म्हणून पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे मिळून 8 देह ते सर्व नाशिवंत आहेत हे जाणून घ्यायचं आहे. दिसेल तितुके नासेल, उपजे तितुके मरेळ, रचेल तितके खचेल रूप मायेचे. समर्थ सांगतात या संसारामध्ये या इहलोकामध्ये जे जे तुम्हाला दिसणार आहे ते ते सर्व नासणार आहे. ज्याची ज्याची उत्पत्ती आहे ते मृत्यू पावणारच आहे, सर्व जाणारच आहे.
जेवढे आपल्याला काही दिसेल ते सर्व मरेल, मृत्यू पावेल. जे रचले जाते ते आहे ते सर्व खचणार आहे. हे असे सर्व रूप मायेच आहे. वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतांचं भूत खाईल, कल्पांत काळी. म्हणजे ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार आहे. ते काहीही असो, वृक्ष असो, मनुष्य असो, प्राणी असो, जे जे येणार आहे ते ते जाणार आहे. आणि कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांचा एकेका वृत्तात अनुक्रमेला होणारच आहे. देहधारक तितुके नासती, हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विन उत्पत्ती रेत कैचे. म्हणजे देहधारक तितके नास्ती म्हणजे ते रोकडी प्रचिती, हा रोकडा प्रचितीच आहे. समोर सांगतात जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात. इतर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट, हे खरं आहे. आणि माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होईल, वीर्य कसं उत्पन्न होईल हे तुम्हाला सांगतात. अन्न नसता रेत कैचे, औषधी नसता अन्न कैचे, औषधी सजिने कैचे, पृथ्वी नसता. समोर सांगतात अन्न नसता रेत कैचे, म्हणजे अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होतात. तर झाडं असल्याशिवाय अन्न कसं उत्पन्न होणार, समोर सांगतात. आणि जर झाडच पृथ्वीच नसेल तर झाडं कशी उत्पन्न होणार. पण त्याचा जो कर्ता आहे तो सर्व एक आहे. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जाणावे. म्हणजे पंचमहाभूते ही आवश्यक आहेत जीवनामध्ये. जर आप नसेल तर पृथ्वी नसणार, तेज नसेल तर ते आपही नाही, वायू नसेल तर तेजही नाही. हे सर्व जाणून घ्यायचे. अंतरात्मा नसता वायू कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा. बरे पहा, म्हणजे अंतरात्मा नसेल तर वायू कसा असेल, वायूशिवाय अंतरात्मा चालूच शकत नाही. विकार जर नसेल तो अंतरात्मा चालेल तरी कसा. आणि या निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल, हे सर्व गोष्टींचा नीट विचार करावा लागेल. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा नाही, विकार नाही, निर्विकारी. म्हणजे समोर सांगतात निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही, अंतरात्मा नाही, तो परब्रह्म आहे. निर्विकार जे निर्गुण, त्याची शाश्वताची खूण, अष्टदा प्रकृती संपूर्ण, नासिवंत. निर्विकार निर्गुण असं परब्रह्माचं हे शाश्वत आहे, केवळ शाश्वत आहे. हे बाकी सर्व अष्टदा प्रकृती ही नाशिवंत आहे. परब्रह्म हा निर्विकार आहे, निर्गुण आहे. त्याला आकार नाही आहे, त्याला गुण नाही आहे, निर्गुण आहे, शाश्वत आहे, अनंत काळ टिकणार आहे, तो नाशिवंत नाही आहे. आणि अष्टदा प्रकृती आहे ती सर्व नाशिवंत आहे. नाशिवंत समजून पाहिले, ते तो असतेची नसते झाले, सारा सारा कळो आले समाधान. म्हणजे जे नाशिवंत जे जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू जर आपण लागलो तर ते असून नसल्यासारखं आहे. आणि सारासार विवेकाने जे सत्य स्वरूप कळले ते समाधान प्राप्त होते. विवेक पाहिला विचार, मनास आले सारा सार, येणे करिता विचार सदृढ झाला. समजा आपण विचार करू लागलो की आपल्या मनात सारासार विचार जागृत होते, मग शाश्वत परब्रह्माविषयी विचार सदृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसे अंतरी बांधली खूण, देव कळला मी कोण, कळले पाहिजे. शाश्वत जो देव आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे.
ते कोण अनुभवाने अंतरी बांधतात. पण याप्रमाणे आपला देव कळला असला तरी मी कोण आहे, आपण कोण आहे हे कळायला पाहिजे. मी कोण पाहिजे कळले, देहत्वती तुके शोधिले, मनवृत्तीचा ठाई आले, मी तो पण. म्हणजे मी कोण हे कळायला हवे म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केलेला आहे. तेव्हा मग मितूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आलेला आहे. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेना पाहता, मितूपण हे तत्वता तत्वे मावळले. म्हणजे याप्रमाणे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण सर्व देहांचा विचाराने निराश झाला की मी कोण आहे हे शिल्लकच राहत नाही. आणि तत्वाचा जर निराश झाला तर या तत्वामधून मितूपणाही नष्ट होत राहते. दृश्य पदार्थाची ओसरे, तत्वे तत्व तेव्हा सरे, मितूपणे हे कैसे उरे, तत्वता वस्तू. समोर सांगतात जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्या तत्वात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थ माईक होतात आणि कळून येते. त्यामध्ये मी आणि तू कसं उरणार, फक्त आत्मवस्तू तेवढी उरते. समर्थांनी एक उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा गंगा आणि यमुना नदी मिळतात आणि मिसळल्यानंतर कोणत्या गंगाचं पाणी आणि कोणतं यमुना नदीचं पाणी आहे हे आपण जसं ओळखू शकत नाही, तसं हा देह आणि शिव जेव्हा एकत्र झाले तर ते एक रूप होते. त्यामध्ये देव कोण आणि शिव कोण हे ओळखता येत नाही. तसं मितूपण हा ओळखता येत नाही. पंचीकरण तत्व विवरण, महावाक्य वस्तू आपण, निसंगपण निवेदन केले पाहिजे. म्हणून पंचीकरण तत्व विवरण करून महावाक्याच्या साह्याने मी पण विहरित आत्मने निवेदन करून पाहिले पाहिजे, अनुभवायचे. देवभक्ताचे मूळ शोधून पाहते सकळ, उपाधी वेगळे केवळ निरोपाधी आत्मा. देहभक्तांचे मूळ म्हणजे याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागलो तर सर्व उपाधींचा निराश होईल आणि उपाधी वेगळा निरोपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहील. मी पण ते बुडाले, विवेक वेगळेपणे केले, निवृत्ती पदास प्राप्त झाले, उन्मनी पद. म्हणजे जेव्हा मी पण बुडाले म्हणजे मी पण नाहीसे होते तेव्हा विवेकाने वेगळेपणा द्वैतही जाते आणि मायेच्या वेळेतून निवृत्त झालेले मन हे उन्मत्त बनते. आणि उन्मत्त बनल्यावर तो साधक परब्रह्म स्वरूप ऐक्य होतो, एकरूप होतो. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्य कारण पाहून सांडिले. म्हणजे या स्वस्वरूपानुभावात ज्ञानही काही शिल्लक राहत नाही आणि स्वतः ध्येयरूपात झाल्याने ज्ञानही उरत नाही. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी सर्व काही कार्यकारणक्षेप आहे आणि असं समजून त्याग करायचा. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेचे बुडाले, यमयत्नचे झाले निसंतान. समोर सांगतात जन्म मेराचा एकदा फेरा चुकला की सर्व पाप नष्ट झाले की यमयत्नेची कोणतीही भेष्टी राहत नाही, ती सर्व नष्ट होते. म्हणून समर्थ सांगतात या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून आपल्याला सुटायचं आहे. जर काही पाप राहिलंच नाही तर तुमचा यमयत्नेचा झोला म्हणजे तुम्ही जन्ममेरामधून सुटलेले आहे. 84 लक्षामध्ये तुम्ही अडकणार नाही, योनीमध्ये अडकणार नाही. म्हणून समर्थ सांगतात जर तुमचं एक आत्मा जेव्हा तुमचं देह मृत्यू पावेल त्याच्यानंतर जे पाप असेल त्याच्यावरती तुमची योनी ठरत असते
आणि जर पापच नसेल तर ते जन्ममरणाच्या फेऱ्यामधून तुमची सुटका होते. निर्बंध अवघाची तुटला, विचारी मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकाची वाटला सकळ काही. म्हणजे बंधन सर्वस्वी नष्ट झाले, विचाराने मोक्षप्राप्ती झाली तर मनुष्याची जन्माचे सार्थक झाले असं वाटते. म्हणून आपल्याला बंधनातून सुटायचं आहे, पुण्य करत राहायचं आहे, कर्म करत राहायचं आहे आणि फळ आपल्याला समर्थ एक ना एक दिवस देणारच आहेत. जसं आपण गुंतवणूक करतो, जसे आपण RD करतो, 1000 रुपयाची आपण महिन्याला समजा RD करत असू, RD करत असू, या महिन्याला 1000 रुपये, पुढच्या महिन्याला 1000 रुपये, आणि जसं जसं ते 5 वर्ष आपण ठेवू तसं तसं ते रकमेचं आपल्याला व्याज भेटेल. व्याज मिळतं ना RD केल्यानंतर. 5 वर्षांनी जेव्हा RD आपण आपल्याला भेटेल तर ते व्याजासकट भेटेल. करेक्ट. तसंच समज सांगतात आपण पण आत्तापासून उपासना करावी, थोडी थोडी करावी. त्याने काय होईल, तुमचं फळ, तुमचं सर्व आयुष्य ते सर्व तुम्हाला व्याजासकट पूर्ण भेटेल. त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळणारच आहे, हे नक्की आहे. आणि तो जन्म सार्थकाची करावा ते आत्तापासून आपल्याला करता आलं पाहिजे. आपण बोलतो की वयाच्या 60 नंतर आपण देवपूजा करावी. समज सांगतात देवपूजा करायला काही वय लागत नाही, मी पहिल्यापासूनच करा. जसं जसं तुमच्या अंतरी पेरेल तसं ते उगवणार आहे. समर्थाने सांगितलेलं आहे, सद्गुरूची सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मगाशी आपण श्रवण केलंय तसं जेव्हा आपल्या अंतरीमध्ये, छोट्या मनामध्ये आणि संस्कार जेव्हा येत राहतात तेव्हा आपल्याला समजत असतं. तेव्हा आपण बालपणामध्येच जर आपण भक्ती केली, निरूपण केलं, श्रवण केलं, तेव्हा आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून आपल्याला सुटायला होईल. यमयातनेचा झोला, तिथून आपण भीती नष्ट होईल आपली, त्याच्यामध्ये आपण अडकून राहणार नाही. नाना किंत निवारले, डोके अवघेचे तुटले, ज्ञान विवेक पावन झाले, बहुत लोक. म्हणजे नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झाले आणि कुठली तरी भीती राहिली नाही, तर तेथे ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र होतात. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसे हे प्रचित मानस, बहुतांच्या आली. म्हणजे पतित पावन अशा रामाचे दास असतात, हे जगाला पावन करतात. अशा प्रचिती अनेकांच्या मनात आलेली आहे. पतित पावनाचे दास, तेही पावन करती जगास, ऐसे हे प्रचित मनास, बहुतांच्या आली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.